मित्रांनो, पुण्यात आलात आणि बाकरवडी खाल्ली नाही असं कधी होत नाही. पण तुम्हाला माहितीये का, एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज जगातल्या अनेक देशांपर्यंत कसा पोहोचला. एका सामान्य माणसानं जिद्दीच्या जोरावर उभारलेलं हे साम्राज्य म्हणजे चितळे ग्रुप. आजच्या उद्योजक गाथामध्ये आपण पाहणार आहोत चितळे बंधूंच्या यशाचं गुपित आणि त्यांचा प्रेरणादायी बिझनेस प्रवास. या कथेची सुरुवात होते 1939 मध्ये. सांगली जिल्ह्यातील भिलवडी नावाच्या छोट्या गावात श्री भास्कर गणेश चितळे यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. जनावरांच्या आजारामुळे त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं. पण भास्कररावांनी हार मानली नाही. त्यांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं. पुढे 1950 मध्ये त्यांचे सुपुत्र रघुनाथ चितळे पुण्याला आले आणि बाजीराव रोडवर चितळे बंधू मिठाईवाले या छोट्या दुकानाचा पाया रचला गेला. चितळे म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे बाकरवडी. खरं तर बाकरवडी हा मूळचा गुजराती पदार्थ, पण भाऊसाहेबांनी त्यात बदल करून त्याला महाराष्ट्रीय मसाले आणि चव दिली. सुरुवातीला ही बाकरवडी हातानं बनवली जायची. जशी मागणी वाढली तसं चितळेंनी धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे ऑटोमेशन. त्यांनी नेदरलँडमधून मशिनरी मागवली. जिथे 40 लोक मिळून दिवसाला 200 किलो बाकरवडी बनवत, तिथे आज तासाला हजारो किलो बाकरवडी तयार होते, तीही मानवी हाताचा स्पर्श न होता. मिठाईसोबतच चितळेंचा डेअरी बिझनेस हा अभ्यासाचा विषय आहे. भिलवडीमध्ये त्यांनी केवळ दूध संकलन केलं नाही, तर शेतकऱ्यांनाही समृद्ध केलं. आज चितळे डेअरीमध्ये अत्याधुनिक जिनोमिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रत्येक गायीची आणि म्हशीची डिजिटल माहिती त्यांच्याकडे असते. दर्जेदार दूध असेल तरच दर्जेदार मिठाई बनेल, या तत्वावर त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आज या साम्राज्याची धुरा चौथी पिढी सांभाळत आहे. इंद्रनील चितळे आणि त्यांच्या टीमनं व्यवसायात आधुनिकता आणली. त्यांनी दुकानात RFID तंत्रज्ञान वापरलं, ज्यामुळे बिलिंगसाठी लागणारा वेळ कमी झाला. त्यांनी चितळे एक्सप्रेसच्या माध्यमातून आपला विस्तार केला आणि ई-कॉमर्सच्या मदतीनं जगाच्या पाठीवर कुठेही बाकरवडी उपलब्ध करून दिली. चितळे ग्रुपकडून नवीन उद्योजकांनी काय शिकावं? 1. गुणवत्ता हीच ओळख. चवीत कधीही बदल होऊ दिला नाही. 2. काळाप्रमाणे बदल. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कधीही कचरले नाहीत. 3. कौटुंबिक एकजूट. 4 पिढ्या एकत्र येऊन व्यवसाय वाढवत आहेत. 4. ब्रँड व्हॅल्यू. जाहिरातीपेक्षा लोकांच्या विश्वासावर भर दिला. तर मित्रांनो, ही होती चितळे बंधूंची यशोगाथा. एक छोटासा प्रयत्न किती मोठं स्वरूप घेऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला चितळेंचा कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उद्योजकांच्या गाथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.